एक मिनिट सुहास, कोणालाही हात लावायचा नाही ना? आम्ही तयार आहोत साईन करायला. गुड बॉय. हे बघ सुहास, आम्ही सही करायला तयार आहोत. येस. सुतरफेणी. ये ये इथे ये ना, ये. कर सर. अरे हा? काय? मी बोलले होते ना दोन्ही घरच्यांना वाचवेन मी माझ्या. सोड. मी तुला सोडते ना, सोडते, पण त्याआधी तुझ्या भिकारड्या माणसांना सांग बंदुका खाली टाका. सांग लवकर. हो. खाली फेक सगळ्यांनी. झाकणं आशू तर सगळं गण उचल आणि बाहेर फेकून दे. लवकर घेऊ. या भाऊ. आणि तुम्ही सगळे आशू समोर या माझ्या. अरे या ना लवकर. समोर या समोर. तर एक जण जरी समोर आलं ना तुमच्या बॉसला उडवून टाके ना. शिवा. शिवा शिवा. शिवा. अरे वरच्या जमिनीत पकडा लवकर. शिवा. शांताबाई. शांताबाई, अहो तुम्ही काय केलंय? हे शिवाला का मारलं? डबल सरप्राईज. मला ना ह्या बाईवर आधीपासूनच डाऊट होता. हिला तेव्हाच घरातून बाहेर काढायला हवं होतं. मग का नाही घराबाहेर काढलंस मला? का थांबलीस? हाकलायचं होतं. पण यांना असं नको सोडूस आई. आई, मी म्हंटल ना डबल सरप्राईज. येस, ही माझी आई आहे. तिला तुमची ही शिवा शाळेतनं घेऊन आली ना, तीच ही माझी आई. तुम्ही ह्या शिवाला हुशार समजत होतात, पण ती मूर्ख निघाली, मूर्ख. ती घरात बॉम्ब घेऊन आली, बॉम्ब. म्हणजे त्या दिवशी घराच्या बाहेर तू तिच्याशी बोलत होतास? हो ना. बघ ना बाई, अगं या तुमच्या देसायांच्या घरात माझ्याच लेकाला चोरून चोरून भेटावं लागत होतं मला. पण आता कळलंय ना तुम्हाला सगळ्यांना की हा माझा मुलगा आहे ते. मग तुमच्या देखातच गळा भेट घेते. हा माझा लेक सुहास आणि मी त्याची आई. सुहास, ए माझ्या लेकावर आवाज चढवायचा नाही. आणि राहता राहिला प्रश्न आई वडील कोण याचा, तर बाप खपला. आणि ही त्याची आई तुझ्या समोर उभी आहे. माझ्या लेकाच्या वाटेला जो कोणी जाईल ना त्याला आडवं करायला. आणि काय म्हणायचं तुम्ही? आमची शिवा केसाला धक्का लावू देणार नाही. हे बघ काय रे, यांची शिवा काय म्हणते रे ते फाईट बीट खेळतात ना? सांग बरं यांना जरा. काय? केसाला धक्का तर कपाळावर बोक्का, हा ना? बघा तुमची शिवा बघा. आई, पण मी आज ना जाम खुश आहे. म्हणजे हाच दिवस बघण्यासाठी आपण किती मेहनत केली. हा, अरे इतकीच मेहनत जर का कामात केली असतीस ना, तर आज हे सगळं करावं नसतं लागलं तुला. मी दोघे असे सुटणार नाही आहात. तुम्ही ना अजून ओळखलं नाहीये शिवाला. ही दुर्गा आहे, दुर्गा. ती स्वतः अन्याय सहन करत नाही आणि कोणावर अन्याय होऊही देत नाही. हो का? आता काय झालंय तुमच्या या दुर्गेच्या अवताराचं? हा, अरे धारातीर्थी पडली ना. अरे ती तिच्या माहेरच्यांना नाही वाचू शकली, तुम्हाला काय वाचवणार आहे? म्हणजे आशू, अरे तुझ्या सासरी मी बॉम्ब लावलाय, बॉम्ब. आणि आतापर्यंत तिकडे धमाकाही झाला असेल. धूम. अरे ती त्यांना नाही वाचवू शकली, तुम्हाला काय वाचवणार आहे? कळेल तुला. शिवा म्हणजे दुर्गेचं रूप आहे. शिवा उठ, शिवा उठ.
उठ शिवा. उठ शिवा. शिवा शिवा उठ. शिवा उठ. शिवा उठ. शिवा शिवा उठ. शिवा हार म्हणून चालणार नाही. तुला रॉकीच्या खुनाचा बदला घ्यायचा. शिवा उठ. शिवा, उठ. प्लीज शिवा. शिवा शिवा, उठ. शिवा दुर्गे उठ. उठ. आई, शिवा. शिवा हे सगळे कसे आले इकडे? तेच तर ना, मुळात हे वाचले कसे आणि ही कोण आहे? तारिणी. अच्छा, म्हणजे आता एकीचा खेळ संपला आणि ही दुसरी आली काय? शिवा काय तारिणी काय, आम्ही दोघीही दुर्गेच्याच मुली होत आणि तुमच्यासारख्या राक्षसांचा खेळ संपवायला आलोय. सोड त्या सगळ्यांना, नाहीतर गाठ या तारिणीशी आहे. आली मोठी तारिणी. काय एकटी लढणार काय आमच्याशी? तुमच्यासाठी फक्त शिवाच पुरेशी आहे. मी तर तिला हातभार लावायला आली. शिवा शिवा उठ. आम्ही आलोय. शिवा उठ. शिवा शिवा उठ. भैयाजी आले. काकू आले. सगळे आले. सगळे सेफ आहेत. शिवा उठ. शिवानी उठ ना. शिवानी शिवानी हे बघ आम्ही सगळे आलो. शिवानी शिवानी उठ. शिवानी शिवा. शिवा उठ. शिवा उठ. बाई आली. शिवा उठ. बाई आली. सगळे आले. उठावंच लागेल. शिवा 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 मी आलीये तुझ्या मदतीसाठी. मी कोणाच्या केसालाही धक्का नाही लागू देणार. उठ. तुम्ही आता मायले माझ्या रॉकीचा जीव घेतलात तुम्ही. रॉकीच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा हिशोब घेणार मी तुमच्याकडनं. माझ्या घरच्यांना दिलेल्या त्रासाचा हिशोब घेणार. सुहास, संपव हिला. त्यांच्यातलं एक सुद्धा वाचता कामा नाही, कळलं? हा रॉकीसाठी, हा संपदाला त्रास दिला म्हणून, हा माझ्या घरी बॉम्ब लावला म्हणून,
हा कीर्तीला तिच्या घरच्यांपासून लांब केलं म्हणून. हा माझ्या सासरी सगळ्यांना त्रास दिला म्हणून. शिवा 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 माझ्या लेकाला मारू नको. मी पाया पडते तुझ्या. माझ्या लेकाला मारू नको. शिवा शिवाय बघ, कायदा हातात घेऊ नकोस. ह्याला मोठ्यातली मोठी शिक्षा होईल, ही जबाबदारी माझी. तुझ्याकडे तुझं सगळं कुटुंब आहे. हा, कायदा हातात घेऊ नकोस. नाही, त्याने माझ्या भावाचा जीव घेतलाय, रॉकीला मारलाय. मी सोडणार नाही याला. शिवा ऐक, नको. पकडा रे यांना. हे दोघं सुद्धा जेलमध्ये सडतील. तू काळजी करू नकोस. हो येते येते. माणूस नाहीयेस, राक्षस आहेस. राक्षस येऊन जायला. आणि तू आज नसतीस ना तर अनर्थ झाला असता. काय बोलताय तुम्ही? मी माझं कर्तव्य करत होते. न्याय रक्षणाय अन्याय विनाशाय, हे ब्रीद वाक्य आहे आमच्या युनिटचं. शिवा, अगं तू केवढी कमाल आहेस. आजपर्यंत तुझ्याबद्दल फक्त ऐकलं होतं, पण आज भेटही झाली. तुझ्यासारखी माणसं जर या जगात असतील ना, तर गुन्हेगारांवर वचक बसेल आणि माणुसकीही टिकून राहील. तुझ्या वडिलांनी तुला जगण्याची ताकद दिली आणि तू आजपर्यंत इतरांसाठी जगत आलीस. तुझ्यासारख्या कित्येक शिवा तू वस्तीत तयार केल्यास. तुझे बाबा जिथे कुठे असतील ना, ते तुझ्याकडे बघत असतील आणि त्यांना तुझा खूप अभिमान वाटत असेल. आणि तुझ्या आईला पण तुझ्या बाबतीत अभिमान वाटत असेल. मला माहिती आहे अगं, तुझी आई या जगात नाहीये, पण मला खात्री आहे की तिच्यावर जे काही आरोप झालेत ना, ते आरोप तू दूर करून त्या गुन्हेगाराला शिक्षा देशील. आणि तुझ्यासारखे ऑफिसर जर या जगात आहेत तर कसलंच टेन्शन नाही अगं. हा, फक्त एक रिक्वेस्ट होती. माझी ओळख. हो अगं, तू अजिबात टेन्शन घेऊ नको. तुझी ओळख आम्ही लपवून ठेवू. असं का? आजी, अगं पोलिसांची एक टीम असते जी गुन्हेगाराला पकडते, पण त्यांची ओळख लपवून ठेवते. त्यातलीच ही एक आहे, स्पेशल क्राईम युनिट ऑफिसर तारिणी. थँक्यू तारिणी. चला येते. थँक्यू. मला जरा सुद्धा वाटलं नाही की ती त्याची आई असेल. ती माझी चूक होती सीताई. नाही, तुम्ही बरोबर बोलत होता, मीच ओळखलं नाही. चला चला आता समजानी लवकर जाऊया. मंदिरात जाऊन देवीचा आशीर्वाद घेऊया. हा चल. सीता, ते लक्षात आलंय का? आज आपण सगळे अखंड कुटुंब एकत्र देवीच्या दर्शनाला आलो आणि देवीने वाचवलं आपल्याला. खरंय, ती आपल्या सोबत असते म्हणून
आपल्या लेकरांवरची संकट दूर करत असते. ती हाय म्हणून आपण समते आहोत. अगदी माझ्या मनातलं बोललात आजी. संकट आपल्या घरात होतं तरी सुद्धा आपण सगळे वाचलो आणि सुखरूप आहोत. खरंय. जेव्हा सुहासने मला सांगितलं ना की की त्या घरात बॉम्ब ठेवलाय आणि तुम्ही संकटात आहात, तेव्हा मला तर काही कळलंच नाही काय करायचं. पण तारिणीच्या रूपात देवीनेच तारलंय असं म्हणावं लागेल. कीर्ती अशी पुढे ये. कीर्ती, आज जे काही घडलं त्याबद्दल तुला काहीच माहित नव्हतं? आई, मी देवीची शपथ घेऊन सांगते, मला खरंच काही माहित नव्हतं. सीताई, कीर्तीताई खरं बोलतात. त्यांना काहीही माहीत नव्हतं. उलट आम्ही सांगितलं तेव्हा सगळं कळलं. आणि सुहासने धमकी दिली होती त्यांना, मारलंही. म्हणूनच ते काही बोलत नव्हते. पण आज मला बोलायचं आहे आशू. आज या देवीच्या समोर उभं राहून जर मी माझ्या चुका नाही मान्य केल्या ना तर मी स्वतःला कधीच माफ नाही करू शकणार. जेव्हा सुहासने माझ्यावर हात उचलला, माझा गळा दाबला, मला ठार मारण्याची धमकी दिली, तेव्हा मी हरले होते. पण जेव्हा त्याने माझ्या कुटुंबाला संपवण्याची धमकी दिली ना, तेव्हा मी ठरवलं मी नाही हे सहन करणार. आणि खूप हिंमत करून मी आशू आणि शिवाला सगळं सांगितलं. आणि शिवाने माझ्यावर विश्वास पण ठेवला. तेव्हा मला कळलं की मी किती चुकीची होते. सुहास मला कायम तुमच्या सगळ्यांबद्दल भडकवत आला आणि मी मूर्खासारखा त्याच्यावर विश्वास ठेवत गेले. शिवा, सॉरी अगं. तू घरात आल्यापासून मी कायम तुझा अपमान करत आले. कायम तुला कमी लेखलं का, तर तू वस्तीत राहतेस म्हणून. खूप वाईट वागले मी तुझ्याशी. मी तुम्हा सगळ्यांची हात जोडून माफी मागते. मला माहिती मी खूप चुका केल्यात आणि त्या माफीच्या लायकीच्या पण नसतील. पण प्लीज एकदा माझ्यावर विश्वास ठेवा. मी सुधारण्याचा प्रयत्न नक्की करेन आणि सगळ्या चुका भरून काढेन. मला पण तुम्हा सगळ्यांची माफी मागायची. मी खूप वाईट वागले. माझ्यामुळे तुम्हा सगळ्यांना खूप त्रास झाला. कळत नकळत मी सगळ्यांना दुखावले. बऱ्याचदा खोटं बोलले, तुम्हा सगळ्यांना फसवलं. मी यातलं काहीही परत करणार नाही आणि कायम तुम्हा सगळ्यांची ऋणी राहील. माहिती नाही तुम्ही मला माफ कराल की नाही, पण मी नेहमी प्रयत्न करत राहीन. ही बा. बरं 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 झालं का? सगळ्यांचं झालं का? किती इमोशनल आहात तुम्ही सगळे. बाप रे बाप. बरं, आता सगळेजण माझ्या बरोबर चला. तुम्हाला एक मस्त गोष्ट सांगायची आहे. इथे सांग. नाही इथे वगैरे काय नाही. मी सांगेल तिथे. चला चला. काय काय बघतोय असं? काय बघू नको का, माझी बायको आहे. हो का? काय म्हणा, आज फारच छान दिसतेस. आज दिसलं का तुला ते? नाही, आज जरा अधिकच सुंदर दिसतेस म्हणून म्हणतो. आशू, खरं तर तू जितक्या सहज प्रेमात पडलास ना माझ्या, मला तर कधी वाटलंच नव्हतं की मी असं कोणाच्या प्रेमात पडेल. खरं तर नकळत तूच मला तुझ्या प्रेमात पाडलायस. शिवा, आपण ज्या गोष्टी बघितल्या आहेत, इतक्या गोष्टी फेस केल्या, त्यानंतरही आपण एकत्र आहोत, हे सगळ्यात महत्वाचं. लाजली शिवा. शिवा लाजली. हळू गप्प बस ना. आय लव्ह यू आशू. आय लव्ह यू टू शिवा.